दीप अमावस्या हा दिवस घरातील दिव्याची स्वच्छता करून त्याचे पूजन करण्याचे पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून तेल वात लावून त्याची पूजा केली जाते. दीप म्हणजे प्रकाशाचे प्रतीक, अंधकारापासून दूर करून ज्ञान आणि सकारात्मक आणि मंगलमय वातावरणाचे प्रतीक मानले जाते. दीप पूजन करताना घरात सुख, समृद्धी, शांती, आरोग्य आणि शांती नांदो आणि लक्ष्मी नांदो अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. आपल्या परंपरेतील दिव्याबद्दल कृतज्ञता करण्याची ही सुंदर अशी प्रथा आहे. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सकाळची दिवसाची छान अशी सुरुवात आणि सर्वांना शुभ सकाळ. तर सडा मारून घेते कारण आज आहे अमावस्या, आषाढी अमावस्या किंवा दीपामावस्या म्हणतात. तर पूर्वी बघा दिव्याचं पूजन कसं केलं जायचं मी आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. खूप छान असं पहिल्यासारखं काहीच राहिलेलं नाही बरं का. पहिले जे दिवस होते ना, आता फक्त त्या आठवणीतच राहिलेले आहेत. असे आता आपल्याला ते पाहायला पण मिळणार नाही आणि इथून पुढच्या पिढीला सुद्धा नाही मिळणार, अनुभवायला पण मिळणार नाही. तर असं काहीच मस्त असे आज आषाढ अमावस्या, दीपपूजन. तर सकाळी सकाळीच सगळी सुरुवात जी आहे ती सड्यापासून केली होती, कारण आज अमावस्या आहे म्हटलं सगळीकडचं साफसफाई स्वच्छता करून घ्यावं. झाडलोड वगैरे सगळं आंघोळीच्या अगोदर झाली होती, सडा मारायचा राहिला होता ते पण आता पायऱ्या वगैरे सगळ्या स्वच्छ धुवून घेते. आज अमावस्या म्हणून सगळं पोर्च वगैरे तसं तर रोजचं असतंच, पण तरीसुद्धा एखाद्या दिवशीसुद्धा चुकवायचं नाही असं चाललेलं असतं. तर आज दीपामावस्या खूप छान सुंदर अशी दिव्याचं पूजन केलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला समजेल. खूप सुंदर असा व्हिडिओ केलेला आहे आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा खूप सुंदर केलेला होता, म्हणजे आपला मिनी ब्लॉग. पण मिनी ब्लॉगला काहीतरी मध्येच प्रॉब्लेम आला आणि म्हणजे स्टॉपच झाला व्हिडिओ तिथं. मलाच कळलं नाही. एडिटिंग करताना मी जास्त लक्ष दिलं नाही वाटतं आणि तसाच व्हिडिओ अपलोड केला. त्यामुळे माझा पण मूड ऑफ झाला. इतका सुंदर व्हिडिओ केला होताच. माझ्या सगळ्या ताई व्हिडिओची वाट पाहतात त्यामुळे. तर चला म्हटलं मोठा व्हिडिओ पण आजच टाकून देऊया. संध्याकाळी 9 वाजेपर्यंत व्हिडिओ आपला तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सकाळी सकाळी सगळी कामं जी आहेत ना घरातली, सुरुवात तर केली होती आपल्या ह्याच्यापासून, पोर्चची सुरुवात केली होती. पोर्च पुसण्यापासून, घरातल्या फरशा वगैरे सगळ्या पुसून घेतल्या होत्या. कारण आपल्याला कुठलीही पूजा करायची असेल तर घर अगदी स्वच्छ पाहिजे. अगोदर आपलं पोर्च पुसून घेतला, त्यानंतर घरातल्या फरशा वगैरे पुसून घेतल्या आणि त्यानंतर आले तुळशीची पूजा करायला. तर असं काहीच, देवपूजेच्या अगोदर माझी नेहमी तुळशीची पूजा असते आणि दारामधली रांगोळी आणि उंबरा पूजन असतं. हे सगळ्या ताईंना जुन्या माहीत आहे बरं का. आता प्रत्येकाचे नियम वेगळे असतात. आता काय करतात की देवपूजा करून म्हणजे तुळशीला पाणी घालायला जातात, पण माझी सगळ्यात अगोदर सडा, रांगोळी, तुळशीची पूजा आणि त्यानंतर मग माझी देवपूजा असते. कारण देवपूजेला मला बराच उशीर होतो आणि त्यानंतर तुळशीला पाणी घालायला खूप उशीर होतं. मग ते उशिरा पाणी घातल्यावर चांगलं नाही वाटत. त्यामुळे मी सकाळी खूप लवकर असं तुळशीची पूजा करून तुळशीला पाणी घालत असते. इकडे छान अशी माझी तुळशीची पूजा वगैरे केली. त्यानंतर मी सुंदर अशी रांगोळी काढायला घेतली आणि हीच रांगोळी मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शेअर केली होती आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर खूप सुंदर अशी छोटीशीच रांगोळी काढली होती. ही रांगोळी टिपक्यांची पण आहे आणि बिना टिपक्यांची सुद्धा काढता येते. गेल्या वर्षी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केली होती, पण तरीसुद्धा मला ही रांगोळी काढावीशी वाटली आत्तासुद्धा. आणि इथून पुढे पण कधी ज्या वेळेस ही दिव्याची आवस असेल ना, आपली दिव्याची अमावस्या, दीपामावस्या, तर त्यावेळेस आपल्या दारामध्ये ही रांगोळी तुम्हाला पाहायला मिळेल. खूप सुंदर दिसते आणि खरंच जुन्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खरंच महाग पडत चाललेल्या आहेत. जसं की रांगोळ्या असो टिपक्यांच्या, आता डिझाईन काढतात आपण टिपक्यांच्या रांगोळी, म्हणजे जे जुन्या गोष्टी होत्या ना, तर तो आपण पाठीमागं टाकत चाललो आहे. पण त्याच आपण आहे ना आत्ताच्या पिढीने सुद्धा आहे ना त्या फॉलो केल्या पाहिजे काही गोष्टी. म्हणूनच मी छान अशी टिपक्यांची रांगोळी समयांची तुमच्याशी शेअर केली होती. जवळपास ही रांगोळी आहे ना मी 4थी-5वीत असताना शिकलेली होते आणि त्या रांगोळ्या ना आमच्या ह्याला टिपक्यांच्या रांगोळ्या खूप यायच्या. एखादी रांगोळी जरी आईने काढून दाखवली ना तर लगेच मी वही आपलं पाटी आणि पेन्सिल घ्यायची आणि त्याच्यावरती काढायची आणि त्यानंतर मग ती रांगोळी दुसऱ्या दिवशी दारात काढायची. तर असं माझं शिकायचं नेहमी असायचे. आणि आमच्या आईने एक वही पण केलेली होती, अशी एक 100 पानी वही असायची. त्याच्यामध्ये तिला ज्या रांगोळ्या येतात ना टिपक्यांच्या तर त्या काढून ठेवायची वहीमध्ये. अशा कुठं बघितलं की ती रांगोळी शिकायची आणि काढून ठेवायची. तर मी काय करायची, ती लगेच पाटी पेन्सिल घ्यायची, त्याच्यावरती 1-2 वेळा ट्राय करायची, पुसायची, ट्राय करायची, बिघडली तरी ट्राय करायची आणि पुन्हा नव्याने दुसऱ्या दिवशी दारामध्ये काढायची. तर बघू शकता किती सुंदर अशी समयांची रांगोळी आपली तयार झालेली आहे. तरीसुद्धा आज गडबड होती त्यामुळे थोडं इकडे तिकडे झालंच होतं, पण म्हटलं असू दे. आणि इथं मात्र बिना टिपक्यांची काढली होती तुळशीपुढे. तुळशीचा ज्या खालच्या तुळशी आहेत ना इतक्या हिरव्या गार झालेल्या आहेत ना, खरंच खूप सुंदर तुळशी आल्यात.
तुळशीचं रोप जे आतलं आहे ना तर ते काही व्यवस्थित येत नाही आहे, पण वरच्या म्हणजे खालच्या बुडातल्या तुळशी आहेत ना त्या खूप सुंदर हिरव्यागार आलेल्या आहेत. आता तर उद्यापासून श्रावण महिना सुरू होणार, त्यामुळे तर आता सगळीकडे हिरवळ आहे ना पाहायला मिळते आपल्याला. दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे पाऊस तर थोडासा कमीच आहे, पण त्यातली त्यात समाधान आहे. जसा आहे तसा थोडा थोडा का होईना पण पडत चाललेला आहे. कारण पूर्णपणे जर पूर्ण कमीच असला तर खूपच अवघड झालं असतं. आता मध्ये 2-3 वेळेस चांगला पडला. तुम्हाला जवळनं दाखवते आपली मस्त अशी टिपक्यांची रांगोळी काढलेली. आता सकाळी सकाळी गडबड तर एवढी होती, कारण काल दिवे आहेत ना अजिबात घासायचे झाले नव्हते मला. काल दुसरीच कामं लागली होती, त्यामुळे दिवे घासायचे माझे राहून गेले होते. म्हटलं आज सकाळी सकाळी सगळी देवपूजा वगैरे उरकून घेतली. आणि दिवे तसेही स्वच्छच असतात माझे, घासून पॅक करून ठेवलेले असतात, म्हणजे असे ह्याच्यात ठेवणीमध्ये. आणि फक्त थोडीशी पितांबरी फिरवली आणि मग ते दिवे आपले काढले. आणखीनसुद्धा माझ्याकडे भरपूर समया आहेत आणि त्या समयासुद्धा काढायला माझ्या हाताला चालेल नाही, त्यामुळे त्या काही काढलेल्या नाही. जेवढ्या वरती होत्या ना तर तेवढ्या ह्या मी आता काढून घेतलेल्या आहेत. तसं तर भरपूर सेट आहेत माझ्याकडं, असे 4 सेट आहेत ह्याचे समयांचे. आणि ही जी मोठी समई दिसते ना खालची तर ती माझ्या सासूबाईंची. खूप म्हणजे खूप आठवणी आहे बरं का. त्यांच्या पितळेची भांडे आहेत ना इतकी सुरेख होती ना पहिली. त्यांची आणखीन पण भरपूर अशी पितळेची भांडी. ज्यावेळेस गावाकडचं घर आपलं पूर्ण होईल ना तर त्यावेळेस त्यांची सगळी पितळेची भांडी ना मी खास एक कप्पा करणार आहे, त्या कप्प्यामध्ये पूर्ण ती भांडी लावून देणार आहे. खरंच त्यांनी हे जपून ठेवलेलं आमच्यासाठी खरं तर ठेव आहे आणि त्यांच्या आठवणीतला. तर ही समई बघू शकताय, जड बघायला गेलं तर 1 किलोपेक्षा जास्त वजन आहे ती इझिली, असं तुम्हाला वाटते, पण खूप जड आहे ती समई. तर अशा समया, तांबे आहेत पितळेचे, पातेले आहेत पितळेची, ग्लास आहेत मोठे मोठे, तांबे ग्लास, असं पितळेची खूप भांडी आहेत. तर डबे आहेत 3 असे पितळेचे. तर म्हणूनच म्हटलं ना त्यांची पातेली, डबे, पितळेचे तांबे, ग्लास, जे काही त्यांची पितळेची भांडी आहेत ना तर ती असं मी एक मस्त काचेचा कप्पा करणार आहे आणि त्यामध्ये ती ठेवून देणार आहे. मला ज्या वेळेस अशा त्यांच्या वस्तू पाहिल्या ना मला त्यांची खूप आठवण येते. तर आता मी आपल्या ह्याची पूजन करून घेत होते. देवपूजा झाली होती, पण फुलंसुद्धा आणायला जायचं होतं, पण म्हटलं आधी पूजा मांडून घेऊया म्हणजे आपल्या समया. तर ह्याचं कसं असतं बघा, दीपपूजनाचं कसं असतं. दीपपूजन ज्यावेळेस आपण करतो म्हणजे पूर्वी पहिलंच सांगते, कारण पहिलं कसं असायचं बघा, कंटिन्यू आपल्याला चिमण्या, ते कंदील हे सगळं लावायला लागायचं, कारण पूर्वी लाईटी नव्हत्या एवढ्या, म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे ती. तर त्यावेळेस लाईटी नसायच्या, मग हे असे कंदील, दिवे, असे त्या चिमण्या रॉकेलच्या, हे सगळं असं असायचं. मग ही दीपामावस्या जी आहे ना तर त्या दिवशी दिव्याला विश्रांती म्हणून दिवे लावायचे नसतात. आता दिव्याच्या कृतीत म्हणजे दिवा आपल्याला वर्षभर उजेड देतो आणि त्याच्याकरिताच ही आपली दीपामावस्या ठेवलेली असते. तर आता आपण हल्ली काय करतो, सगळेच दिवे प्रज्वलित करतो, पण दिवे सगळे प्रज्वलित करायचे नाहीत. आणि खरं तर ह्या दिव्याला आहे ना कणकेच्या दिव्याने ओवाळलं जायचं आणि बाकीचे दिवे तसेच आपले स्वच्छ घासून पुसून त्याला फुलं वाहून, हळदी कुंकू अक्षता वाहून फक्त ठेवायचे असतात. तर ही जुनी परंपरा होती म्हणजे पहिली. आता काय करतात बायका, सगळेच दिवे लावून देतात, पण दिव्याविषयी कृतज्ञता म्हणजे दिवा हा वर्षभरासाठी पहिलं चालूच असायचा, कारण दिवा लावला तरच आपल्या घरामध्ये उजेड असायचा. पण आता तसं नाही, आता आपल्याकडे सगळीकडं भरपूर असा प्रकाश आहे, लाईटी आहेत, सगळं आहे, पण पहिलं तसं नसायचं. त्यामुळे मग तो एक दिवस आहे ना दिव्याची अमावस्या जेव्हा आहे ना त्या दिवशी मात्र सगळे दिवे स्वच्छ करून त्याची पूजा करून ज्वारीच्या लाह्याचा नैवेद्य करून असं केलं जायचं. आणि त्यामुळे ना आपल्याकडे किती जरी दिवे असले ना तर सगळे दिवे नाही प्रज्वलित करायचा, एक अर्धा दिवा लावायचा, काही 1 किंवा 2 दिवे लावायचे आणि बाकी सगळे दिवे आहेत ना तसेच ठेवायचे, त्याची व्यवस्थित पूजा करायची आणि लाह्याचा नैवेद्य दाखवायचा. तर अशा पद्धतीने ह्या दिव्याच्या अमावस्येचं महत्त्व आहे. सगळे दिवे प्रज्वलित करायचे नाहीत. आता कसं पर्याय नाही, आपण 1-2 करू शकतो, पण बाकीचे सगळेच करायचे नाहीत. आता बऱ्याचशा कमेंट येतील म्हणून तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की दिव्याला त्या दिवशी विश्रांती असावी, त्याची पूजा करायची, म्हणून तो दिवस आहे ना तो पूर्वी जुन्या लोकांची परंपरा म्हणून त्यांनी तो दिवस हे केलेला होता. दिव्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो दिवस होता. आता तसं नाही, आता आपल्याकडे लाईटी बिटी सगळं आहेत. त्या दिवशी आता अजिबात दिवे सगळे प्रज्वलित करायचे नाही, कारण त्यांना एकतरी दिवस विश्रांती असावी असं पूर्वीपासूनचं म्हण होतं. आणि काय सांगू तुम्हाला, आज खरोखरच पूजा करायला बसले
आणि लाईट गेली होती. अक्षरशः मी सुद्धा जाईना बॅटरी लावून, कारण व्हिडिओ व्यवस्थित येत नाही बरं का. जर उजेड असेल तरच व्हिडिओ व्यवस्थित येतो. तर आपल्या देवघरामधला सुद्धा बल्ब बघू शकताय तुम्ही, अजिबात चालू नव्हता. त्यामुळे कलरमध्ये लगेच तुम्हाला फरक जाणवत असेल. देवपूजा माझी पूर्ण झाली आणि त्यानंतर लाईट गेली. बाकीची मला आरती वगैरे करायची होती, दिवे प्रज्वलित करायचे होते, पण लाईटच गेली. म्हणून म्हणतो ना की आपण किती त्या दिव्याचं महत्त्व आहे बघा. लाईट गेली पण हे दिवे आहेत म्हणून एवढा तरी उजेड. आणि त्यानंतर म्हटलं जाऊ दे, लाईट गेली तर बॅटरी लावली मी, मोबाईलचा टॉर्च पण होता आणि म्हटलं चला आता दिव्याची पूजा करून घेऊया. तर असं असतं. म्हणूनच म्हणतात ना, आता तुम्हाला दिव्याचं मी महत्त्व सांगून देत होते, तेवढ्यामध्ये लाईट पण गेली होती. त्यामुळे ह्या दिव्याचं महत्त्व एवढं होतं की आपल्याला पूर्वी ना प्रकाशाचा कुठला सोर्स नव्हता, म्हणजे दुसरं काहीच नव्हतं. म्हणजे हे दिवेच लावावे लागत होते. जसं की तेलावरचे असो, रॉकेलवरचे असो, कंदील असायचे तर हेच लावायचे. शिवाजी महाराजांच्या काळापासून ते म्हणजे त्याच्या अगोदरपासून असेल, पण आपण जे आपल्याला जे आपल्या आजी आजोबांनी सांगितलेलं असेल तेच आपल्या आठवणीत आहे. आणि आम्ही लहान होतो, म्हणजे माझा जन्म तुम्हाला सांगते 90चा आहे. तर तेव्हाचं सांगते. तेव्हा आहे ना, आम्ही लहान होतो ना, तेव्हा लाईटी होत्या पण कमी प्रमाणात, असं लोडशेडिंग जास्त असायचं. पण तरीसुद्धा आमच्याकडे चिमण्या होत्या, मला चांगलं आठवते. रॉकेलच्या चिमण्या होत्या, कंदील पण होता. तर पूर्वी आहे ना, म्हणजे 90चा माझा जन्म आहे. आता 90च्या अगोदरची किंवा 90च्या नंतरसुद्धा 95, 98पर्यंत, 99पर्यंत तरी असेल असं मला वाटतं. तर असं इकडे छान अशी माझी देवपूजा वगैरे छान झाली. त्यानंतर मस्त अशी दिव्यांची पूजा करून घेतली आणि थोडीशी मस्त अशी हे नैवेद्य दाखवून घेतला लाह्याचा. तर थोडंसं दीप अमावस्याचं मी महत्त्व पण सांगते. दीप अमावस्या हा दिवस आहे ना, घरातील दिव्यांची स्वच्छता करून त्याचे पूजन करण्याचा पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून तेल व वात लावून त्याची पूजा केली जाते. तर दीप म्हणजे प्रकाशाचे प्रतीक, अंधकार दूर करून ज्ञान, सकारात्मक आणि मांगल्य वातावरणाचे प्रतीक मानले जाते. दीप पूजन करताना घरात सुख, समृद्धी, आरोग्य, शांती नांदो अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. आणि ही परंपरा आहे ना, आपल्या पूर्वीपासून, आपल्या आजी आजोबा पणजोबापासून आलेली आहे. तर आपण सुद्धा इथून पुढे ती परंपरा आहे ना, दिव्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही सुंदर पद्धत आहे ना, अशीच चालू ठेवायची. आणि आता इथून पुढच्या पिढीला सुद्धा ही पद्धत आहे ना शिकवायची. इथून पुढच्या पिढीला आपल्या अजिबात ह्या गोष्टी माहीत नाहीत. जसं की आपल्या मागच्या पिढीने आपल्याला शिकवलं, तसं आपण सुद्धा हे आपण केलं तर आपली पुढची पिढी आहे ना शिकू शकते. म्हणूनच म्हणते, जिथे दीप प्रज्वलित होतो तिथे अंधकाराला जागा राहत नाही. म्हणूनच आपण जे शिकवलं, आपण जे ज्ञान दिलेलं आहे ना, तर ते ज्ञान इथून पुढे आपण दुसऱ्या पिढीला दिलं तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ते सुद्धा आपलं जे कार्य आहे ना, हे पुढे असेच पिढ्यानपिढ्या चालत राहील. तर खूप सुंदर अशी माझी पूजा झाल्यानंतर लाईट आली, बघू शकताय तुम्ही. आणि पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये सगळीकडे असा प्रकाश पडलेला आहे. लाईटीशिवाय, दिव्याशिवाय कुठलीच गोष्ट चला तर मैत्रिणींनो, असा होता दीपपूजनाचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.